तर महिला नेमबाज मनू भाकर हिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे। त्यामुळे मनूकडून सुवर्ण पदकाची आशा आहे। अंतिम फेरी आज 3:30 होणार आहे। तर या दरम्यान याबाबत थेट पॅरिसमधील शूटिंग रेंजवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी। पॅरिसपासून तब्बल 240 किलोमीटर दूर असणाऱ्या ऑलिम्पिकच्या शूटिंग रेंजवर मी आता उभा आहे आणि ह्या शूटिंग रेंजमध्ये आज भारताचा आजचा रविवार हा गोल्डन संडे ठरणार आहे, कारण की भारताची मनू भाकर हिने 10 मीटर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे। तब्बल 20 वर्षानंतर भारतीय महिलांनी नेमबाजीत हा करिश्मा घडवला आहे। 20 वर्षापूर्वी ह्याच प्रकारात मुंबईच्या सुमा शिरूरने अंतिम फेरी गाठली होती। वाटलं होतं महाराष्ट्राला पदक मिळेल, पण आज तीच सुमा शिरूर मनू भाकरची कोच आहे। त्यामुळे आपल्या गुरुचं स्वप्न शिष्य पूर्ण करणार का याकडे ह्या रेंजवर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 वाजता हा सामना ही लढत सुरू होईल। पण आजचा दिवस भारतीयासाठी ऐतिहासिक ठरणार आहे। जर मनू भाकरनी ह्या रेंजवर पदकाचा करिश्मा घडवला, पदक जिंकलं, तर ती पहिली भारतीय महिला नेमबाज असेल जिने नेमबाजीत देशाला पदक मिळवून दिलं। त्यामुळे आजच्या रविवारी सगळ्यांच्या नजरा ह्या शूटिंग रेंजकडे वळल्या आहेत की मनू भाकर भारतासाठी पदकाचं खातं उघडते का, ह्याकडे सगळ्यांची उत्कंठा आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाणे, पॅरिस ऑलिम्पिक।